कसं बघतंय टुकूमुकू बाळ माझ्याकडं. कसं गोंड झालंय अगदी माझ्या शिल्पासारखं क्यूट. आई तू पण ना. आई, मी आता माहेरामध्ये आहे. माझ्या लेकराचा तू एवढा लाड करायलीस, एवढी काळजी घ्यायलीस त्याची. आई, मी माझ्या सासरी गेल्यानं माझं कसं होईल ग. सासू माझी बिलकुल पण चांगली नाही. कसं बघून दिलंस ग घर मला तू आई असं. शिल्पा बाळा, आता नाराज होऊ नकोस ग. मुलगा झालाय तुला, सगळेजण तुझ्यासोबत चांगलं राहतील बघ सासरमध्ये. आई, मला जर मुलगी झाली असती तर माझ्यासोबत कोणी चांगलं राहिलं नसतं का ग. आज मुलीमुळेच वंश पुढं आहे ना आपल्या समाजाचा, मग मुलीलाच का दोष देतात सगळ्या गोष्टीमध्ये. शिल्पा, तुला काय झालं, तू असं का बोलायलीस. आई, काही दिवसांना आता माझी बोळवण होईल. एक ना एक दिवस तरी मला जावंच लागेल ना माझ्या सासरी. शिल्पा, हे तर पहिलेपासून लिहिलेलंच आहे ग. मुलगी कितीही लाडाची राहू, आपल्या आई वडिलांची तिला जावंच लागते एक ना एक दिवस सासरमध्ये नांदायला. आई, असं का असते बरं की मुलगीच जाते नांदायला, मुलगा का नाही जात. आई, मी नांदू तरी कशी त्या घरी, ज्या घरी मला कोणी एक शब्द प्रेमाने पण बोलत नाहीत. आई, माझ्या खूप मैत्रिणींचे लग्न झाले पण असं सासर कोणाला पण नाही भेटलं. मी तुला कधी सांगितलं नाही आई. जेव्हा मी जेवायला बसते ना आई नेमकीच, तेव्हा माझी सासू मला काही ना काहीतरी काम सांगत असते. तिला पण एक मुलगी आहे आई, पण ती माझ्यासोबत असं का वागते मला आजपर्यंत नाही समजलं. काही जरी मला सांगायचं असेल तिला तरी मला टोचून बोलत असते. समजून सांगायची पण एक पद्धत असते ना आई. मला जायचं म्हणलं तर करमतच नाही बघ, जाऊ वाटत नाही गेलंय मला माझ्या सासरी. शिल्पा, तुझे बाबा तर पहिले रागीट स्वभावाचे होते खूप. मला पण खूप रडू यायचं, माझ्या आईची आठवण यायची, पण मी तुमच्याकडे बघूनच राहिले बघ सासरी. जाऊ दे माय वाटायचं. नवरा कसा पण राहू, माझे लेकरं आहेत ना मला सोन्यासारखे. आई, मी लहानपणी कशी दिसायची ग. शिल्पा, तू खूप शांत होतीस ग लहानपणापासूनच. चिंटूच लय आगा होता बघ. तो छोटा होता पण तुला लय मारत गेला. तू खूप गुणी मुलगी आहेस बघ माझी. कधीच कोणत्या गोष्टीचा मला हट्ट नाही केलास तू. आम्ही दोघांनी खूप गरिबीमधून शिकवलं ग तुमच्या दोघांना. ते असो, जाऊ दे आता शिल्पा, गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी फक्त आता. कसे बसे आम्ही तुमची गरिबीमध्ये लग्न करून दिलेत बघ. आणि एवढं गोड लेकरू कोणाला होते ग, कसं बघायला टुकू टुकू बघ की. आई, आता मला पण याच्याकडे बघूनच जगायचं आहे ग. मग माझ्या सासरचे लोक कसा पण व्यवहार करू माझ्यासोबत, मला माझ्या पिल्लूकडे बघूनच मला पूर्ण माझं आयुष्य काढायचं आहे आता. आई, अगोदर तर मी फक्त जगतच होते, पण जेव्हा मी एक आई झाली, मला एक लेकरू झालं, तेव्हा मला खरा आनंद कळाला जगायचा, की आई होणं ही किती सौभाग्याची गोष्ट असते. एका मुलीला आई होण्यापेक्षा जगातील कोणतंच मोठं सुख नाही वाटते. शिल्पा, असं नाराज होऊन तू नको जाऊस ग, मला करमणार नाही बघ तू गेल्यानंतर. माझा विचार कर ना, तुझ्या म्हाताऱ्या आईचं काय होईल तू गेल्यानंतर. मी पण खूप सहन केलं ग शिल्पा, तुमच्या तोंडाकडे बघून तुमच्या बाबांचं वागणं. आई, असतील ग सासू चांगल्या आणि खराब, पण माझी सासू नको त्या गोष्टीवर किरकिर किरकिर करत असते. पण ती उगं खाता पिताना खालीवरी बघत असते. मी भाकर भाजी खाल्ल्याने ज्या घरातलं अन्न संपत्ती की काय की मला अजून नाही समजलं. याचे पप्पा पण मला कधीच चांगलं बघत नाहीत. काही चुकलं असेल नसेल हे आईकडूनच बोलतात. कसं सहन करू ये घरी जाऊन मी सगळं यायचं वागणं, लेकराला घेऊन. लेकरू रडते आता तर अजून सासरवास करते की काय की माझी सासू आता माझा. शिल्पा, तू अशी काहून बोलायलीस ग. हो आई, आता लेकरू रडते, घरातले कामं मी कोणाकोणाला बघू, मी स्वतःला बघू की नको, कमर दुखायली नुसती माझी. मी प्रेग्नेंट असताना पण यांनी मला काही चांगलं चुंगलं खायला दिलं नाही, माझी सोय पण कधी घेतली नाही यांनी. कधी मला काही खाऊ वाटायचं, आम्ही गरोदर राहिल्या नव्हतो का. हे खाया पियाचे डोहाळे काही नसतात, हे आजकालच्या पोरींचे फक्त नखरे असतात खायला भेटाव म्हणून. माझी नंदन तर एक नंबरची आग लावायची दुकान आहे. असो, जाऊ दे शिल्पा, जास्त लक्ष देत जाऊ नको. तू तुझ्याकडे बघ, तुझ्या नवऱ्याकडे बघ आणि तुझ्या पिल्लूकडे बघत जा आता. संसार असाच असतो, नांदणे यालाच म्हणतात शिल्पा. जाऊ दे, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. पिल्लूला आता झोपू घाल. तुझ्या पाठीमागे मी तुला लाडू करून ठेवले ड्रायफ्रूटचे. कधीपासून बोलायलीस माझ्यासोबत, एक तरी लाडू खाल्लास का त्याच्यातला तू. आहेस तोपर्यंत माझ्यासमोर खात पीत जा. काय माहिती सासरमध्ये किती वाजता जेवण करतेस की. कसे झोपलेत माझे दोन्ही पाखरं. आज आहेत माझ्या घरामध्ये तर माझं घर भरून वाटायलंय. उद्या जातील तर माझं घर किती सुनं सुनं वाटेल मला. एक मिनिट घरामध्ये राहू वाटणार नाही मला. पिल्ल्याच्या लढण्याचा आवाज, नुसता गोंधळ. शिल्पा, बाई शिल्पा. ए आई, हळू बोल, आत्ता झोपले बघ पिल्लू, नुसतं किरकिर करू लागलं काय माहिती. अगं शिल्पा, 12 वाजलेत ग, जेवण करून घे की. दूध कसं येईल लेकराला, जेवली नाहीस तर तू. बाई शिल्पा, त्याच्या अंगावर टाक की ग, किती थंडगार वातावरण झालंय, सर्दी होईल की पिल्याला. आई, त्या अंगावर एक मिनिट बी ठेवून गेले बघ, अंगावर टाकलं की ते उठायलंय.
जाऊन तू जेवण कर बरं, मी बसते पिल्ल्याजवळ. आई ते आता 2 घंटे उठत नाही. चल आता आपण दोघी पण जेवूयात. नुसतं दिवसभर लेकरामध्येच राहायलीस, डोक्याला फणी पण लावून गेलीस बघ. राहू दे ग माय, फणी लावून काय करू. माझे सोन्यासारखे लेकर हात घरी, आता तसं पण मला कोण बघायले म्हातारपणामध्ये. तसं काऊन म्हणायलीशी आई, बाबा हात की तुला बघायला. शिल्पा ते बघ पिल्लू हालायले, तू जेवण करून घे ग बाई, चल ग. होय आई, याला काय सवय लागली की मांडीवरच घेऊन बस म्हणायले मला. जरासं अंगाहून सोडलं खाली टाकलं की बोंब राहिले. बाई शिल्पा, लेकरू सांभाळणं सोपं नसते ग. आता तर त्याचे लय रंग दिसतील तुला पुढं, नुसतं सतवल तुला. आई याला लाडानं काय म्हणावं आपण. तुम्ही तुमच्या घरी जाऊन काही पण ठेवा बाई, हे तर मुझं सोन्याच वय. गोडच्या गोड कसं झोपलंय चंद्रासारखं. चल बरं आई, जेवण करूयात. हे उठलं की जेव देत नाही नंतर मला मग. आई काही चटपट बनव की खायला, नुसतं ते साधं साधं जेवण द्यायलीस तू मला. अगं न करून द्यायला काय झालं बाई, बाळातीन बाईला साधं साधं जेवण देवावं लागते, नाहीतर लेकराला हगवण लागते. कमी मिरचू कमी मसाले. 4 दिवस खाय की साधं साधं, नंतर खायचंच आहे की मग मसाल्याचं, मटणाचं, चिकनचं. आई आपल्या फॅमिलीला सवय नाही असं मुळमुळ साधं सपक जेवण करायची. माझं तर जगनाच गेलंय बघ या जेवणानं. आई आज एक तू आहेस म्हणून मी तुला हुकूम सोडायले, मला हे बनवून दे आई, मला ते बनवून दे आई. उद्या मी माझ्या सासरी जाईल, मला कधी काही खावं वाटलं, सोन्या रडू लागलं तर मी कसं करून खाऊ या आई. मला तुझी लय आठवण येईल बघ आई. असं नातं काऊन असते की माय लेकीचं. एका लेकराला होणारा त्रास फक्त आईच समजू शकते. शिल्पा तुझ्या सासूनं कॉल केला होता ग, मला म्हणू लागली आम्ही 2 दिवसानं यायलो म्हणून. आई मला जायचं म्हणलं की बिलकुलच करमना गेलंय बघ, रडूच यायले मला नुसतं. शिल्पा मी तुझ्या सासूला बोलू का बाई, अजून 8-15 दिवस राहू द्या शिल्पाला म्हणून. सांगते मी त्यांना, त्याची तब्येत बरोबर नाही, ती काम करू शकत नाही सध्या तरी. नको आई, आज पण जायचंय, उद्या पण जायचंय. जाऊ दे नको, आता झाले की 2-3 महिने, अजून किती दिवस राहू. तुला तर वाटते मी किती पण दिवस राहावं. तू असं बोलायलीस बाई, माझी तर भूकच गेली बघ. चल बरं, उपाशी आज सकाळपासून काही खायना गेली, जायचं जायचं म्हणून धसकी धरून बसलीस मनामध्ये तू. चल बरं जेवण करूयात, होईल तसं होईल. या या या, सकाळपासून तुमचीच वाट बघू लागलो बघा. खुशाल की बरे आहेत की सगळेजण. खुशाल खुशाल बरे आहात की सगळेजण. हो हो सगळेच बरे आहेत बघा. बसा की बाई, सोने आताच खेळून खेळून झोपले. अगं माझी माय, माझा ना तू किती दिवसापासून बघू वाटू लागलं ग तुला. किती गोड झोपले ग हे घाटरू. उठले बघा आता आपल्या आवाजानं. लय गुणाचं आहे व माय, कसंच रडत नाही, उग परेशान करते मात्र जरा. आता गेलं की मात्र काहीच करमत नाही आम्हाला. हो ना इन बाई, लेकरानं घर भरून वाटते बघा. शिल्पा कुठे गेली, दिसना गेली शिल्पा, आराम करायली की काय. सासू सासरे आलेत, नवरा आलाय, बघाव जरा बाहेर येऊन. नाही व बाई, आताच सोन्याला झोपू घालून गेली बघा घरामध्ये, जेवण राहिलं होतं तिचं. सोन्या रडत नाही पण मांडीवरच घेऊन बस म्हणते, खाली टाकलं की कुई कुई करते. नाहीतर एरवी कसंच रडत नाही बघा, लय गुणाचं आहे. मामी मग त्याच्या मम्मीवर गेलं की काय. नाही व जावई बापू, तसं लय चप्पा आहे बघा सोन्या. इन बाई सोन्या सोन्या तुम्ही लय म्हणाल्या, नामकरण ठेवलं की काय आम्ही नसताना आमच्या माघाऱ्याच. नाही व माय, नामकरण वगैरे काही नाही ठेवलं, मी लाडानं म्हणते त्याला फक्त सोन्या सोन्या म्हणून. आता तुम्ही घेऊन चालल्या, तुमच्या आवडीने ठेवा काहीतरी स्टाईल मध्ये नाव. आता तर करणार गेलंय कुई कुई. आता कशाला करेल बरं कुई कुई, त्याची आजी आली त्याला न्यायला. खुशाल का आई, बरे आहात का सगळेजण. बाबा 1 घंटा झालाय आम्हाला येऊन, आता आलीस का शिल्पा तू. काही पद्धत बिद्धत आहे की नाही, चहा पाणी विचारावं, सासू सासऱ्याचे पाया पडावं. हो हो आई, तुमचा आवाज मला तेव्हाच आला, मी जेवण करत होते, मला परत परत बार बार जेवायला जमत नाही ना. सोन्याच्या नंतर पोट दुखते किती वेळेस जर मी जेवण केलं तर. बरं बरं ठीक आहे, तुझी तब्येत बरी आहे का आता. हो आई बरं वाटते, पण कमर दुखते बघा नेहमी, रोज रोज कमरच दुखायली, काय माहिती काय झाले. आई तुम्ही सगळेजण बसा, मी चहा नाश्त्याचं काहीतरी बघते. शिल्पा चहा नाश्ता आम्ही करून आलो, जेवायचं पटकन आटपा, आपण आजच निघूयात. असं कसं आजच निघतो म्हणायल्या, आजच्या दिवस राहा उद्या जा. गोड धोड जेवण बनवायचं राहिले की अजून आम्हाला. आणि लेकीची बोलवण म्हणल्यानंतर सगळं घाईघाईमध्ये होते का. आम्हाला पण सामान बिमान साड्या बिड्या सगळं काही बघावं लागते, लेकराचं तुमचं. अशी घाई गडबडीमध्ये थोडी होते बोलवण. मग तुमची इच्छा आहे की काय, अजून तुम्हाला ठेवून घ्यायचं काय तुमच्या पोरीला एखादा महिना इकडे. इन बाई मी तसं म्हणणं गेले व आजच्या आज होत नाही ना सगळा कार्यक्रम. एवढ्या घाई घाई गडबडीमध्ये थोडी होते बोलवण. आज आल्या आज राहा तुम्ही, आज आपण तिखट जेवण बनवूयात, उद्या गोड जेवण बनवूयात. नका मामी जाऊ द्या, मला पण सुट्ट्या नाहीत ऑफिस कडून. आणि आता सोन्या घरी येत आहे म्हणल्यानंतर मला पण घरी राहावं वाटेल, मला पण सुट्ट्या काढाव्या लागतील ना. बाई सगळ्यांच्या समोर मला काही तुम्हाला बोलायला जमलं नाही, आणि अशा गोष्टी सगळ्यांच्या समोर बोललेल्या चांगल्या पण वाटत नाहीत. म्हणून म्हटलं तुम्ही शिल्पाच्या रूम मध्येच असणार, काहीतरी करत तुम्हाला जाऊन तिकडेच बोलावं. काय झालं बाई, बोला की, आपलंच घर आहे.
माणसं पण आपलेच आहेत, घराच्या बाहेरचे नाही, काही नाही, बोलू शकता तुम्ही. आता तुम्हाला तर माहितीच आहे की उद्या बोळवण आहे. हो की बाई, उद्या माझे जावई, लेक, लेकरं त्यांचे सगळेजण सोबत येणार आहेत तिकडून. तर तुम्ही सगळ्यांना साड्या, कपडे वगैरे, ज्वेलरी काय लागते सोन्याला ते सगळं तुम्ही घेतलंच असेल की. हो बाई, मी तुम्हाला साडी घेतली, दादाला पूर्ण ड्रेस घेतला, जावई बापूला बी ड्रेस घेतला. आणि सोन्याला दागिने काय केले तुम्ही? आमच्यानं जेवढं घडलं तेवढं केलं बघा बाई आम्ही सोन्याला. त्याला अर्ध्या ग्रामच्या कानातल्या काड्या केल्या, 2 तोळ्याचे चेन केलेत पायामध्ये. अर्धा ग्रामच्या काड्या? तुम्हाला 1 ग्रामच्या पण घडल्या नाहीत का? तुमच्या लेकीचं पहिलं लेकरू आहे, तुमची पहिली बोळवण आहे. उद्या गेल्याने शेजारी पाजारी सोयरे धारे काय म्हणतील आम्हाला? तिकडे शिल्पाला विचारणार कोणी नाही का? बोळवण मध्ये तुझ्या माईनं तुला काय केलं आणि लेकराला काय केलं ते? आम्हाला बी जरा तोंड दाखवायला जागा राहू द्या की बाई. कपडे तर भारीचे घेतले की नाही का? ते पण असेच घेतले साधे फुटपाटवरचे? काय झालं आई, तुमच्या दोघींचं भांडण करण्यासारखा बाहेर आवाज यायला सगळेजण ऐकू लागले. हे तू तुझ्या आईलाच विचार काय झालं ते. अर्धा ग्रामच्या काड्या सोन्याला कानामध्ये बऱ्या दिसतात का? काय म्हणतील लोक? एका इंजिनियरचं पहिलं पोरग, पहिली बोळवण आणि त्याच्या कानामध्ये अर्धा ग्रामच्या काड्या? सोयीर पण करतानाच मला कळायला पाहिजे होतं की तुम्ही किती देऊ शकता आणि किती नाही ते. मला कोणी विचारणार नाही का सुनेच्या माहेरामध्ये काय काय केलं बोळवणीमध्ये ते? आई, अगोदरच माझ्या आईला डिलिव्हरीमुळे खूप खर्च झालाय. सोन्या दागिन्याला काय करावं? ही लेकरू आपलं सुखाचं आहे ना. जेवढं घडलं तेवढं केलं माझ्या आई बाबाने. इकडे पण सोन्याला बघायला खूप पाहुणे आले होते आई. माझ्या आत्या आल्या होत्या, आईच्या भावजाई आल्या होते, काका आले होते. त्यांना सगळ्यांना उड बस, जेवण खावण, कपडे. शिल्पा, हे माहेरामध्ये आई वडिलांना करावंच लागते. उधारी काय बोलायलीस तू माझ्यासोबत? ह्या पहिलेपासूनच्या रूढी आणि परंपरा आहेत, त्या आपल्याला फॉलो कराव्याच लागतील. थोड्याच गोष्टीसाठी नाराज नका हो आई, सगळंच काही चांगलं झाले. साड्या पण खूप छान घेतल्यात आईने. माझ्या बाबाला ड्रेस घेतलाय, सोन्याच्या पप्पाला ड्रेस घेतलाय. शिल्पाला कशाला बोलू मी, तीच या घरची पाहुणी आहे. ती तर पोरगी सोरगी आहे, तिला काय कळते बोळवणीमध्ये काय देतात, कसं देतात आणि किती देतात ते. पण तुम्ही तर मोठ्या आहात ना, इवया जावयाच्या, तुम्हाला तर या गोष्टी समज असलीच पाहिजे. ते मला काही माहिती नाही. सोन्याला अजून एखादा दागिना करा, मला पण तोंड दाखवायला जागा पाहिजे की नाही मी गेल्यानंतर तिकडे. आणि 10-15 पिसा द्या तुमच्याकडून, तिकडे गेल्यानंतर येतील ना बघायला सोन्याला बाह्या. त्यांच्या वट्टीला मला पिसा घालाव्या लागतील. कपडे ज्वेलरी तर तुम्ही अशा घेतल्या, शिदोरी तरी निदान चांगली द्या तुम्ही आता आम्हाला. शिदोरी सोडताना तरी बाह्याने काही म्हणू नये तिकडे. ते काय शिदोरी बिदोरी सगळं तयार ठेवा, उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही निघतो. माझ्या मुलाला सुट्ट्या नाहीत. कपडे वगैरे जेवायचे ते सगळं काही बघा. अजून पण पाहुणे येणार आहेत, माझे लेक जावई. पाहुणचार करायचा माहित नाही अजून यांना. बोळवण तर बघितलीच नसेल मग यांनी कधी. आई, बघितलंस तू सासू कशी बोलून गेली. तुझ्या समोर ती अशी बोलते, तुझ्या माघाऱ्या ती माझ्यासोबत कशी राहत असेल. बाई शिल्पा, आमच्याने जेवढं झालं तेवढं आम्ही केलं बाई. तुला तर माहितीच आहे, तुझ्या बोळवणीसाठी मी घरातली एक दाणी गिरवी ठेवली. ते तुझ्या बाबाला तरी माहिती पण आहे. तुझ्या बाबाला जर समजलं ना मी असं केलं म्हणून, तर किती मारतील मला ते. मी काय करू या आई, माझ्याकडे बी पैसे नाहीत ना, नाही तर थोडेफार तुला पैसे देऊन बोलले असते मी सोन्याला अजून एखादा दागिना कर म्हणून. नको 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 बाई शिल्पा, तुझ्या सासरमधला 1 रुपया पण मला पाहिजे नाही. आता उद्या नंद पण येते, नंद पण बोलते मला, आई असं केलं तसं केलं, असंच केलं का बहिणी, तेवढंच घेतलं का बहिणी, साड्या अशाच घेतल्या का साध्या, तुम्हाला शोभते का अर्ध्या ग्रामचं कानामध्ये करून. तू तर आज आणि उद्या तोंड देशील आई, मला तर जन्मभर तोंड द्यायचे त्या घरी. माहेराकडूनच का लावली असेल बरं बोळवण, आणि सासरचेच लोक माहेरामध्ये का बोलतात मुलीच्या. बाई शिल्पा, तू टेन्शन घेऊ नको, मी काहीतरी करते, थांब जरा तू. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. आणि हो, बोळवणी ही परंपरा खूप काळापासून चालत आलेली आहे. प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकीची डिलिव्हरी नंतर बोळवण करावीच लागते जेव्हा मुलगी सासरला जाते. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मात्र मित्रांनो, तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे बोळवण ही पद्धत कशी आहे ते.